आपल्याला गुरु करून देतात आणि ह्याची जाणीव गुरु करून दिल्यामुळं आपल्याला त्यांच्याबद्दल श्रद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे. पहिल्याच अध्यायामध्ये आणखीन एक महत्वाची ओवी माऊलीने वापरली बरं का. गुरूंच्या संदर्भातल्या खूप ओव्या आहेत या ठिकाणी, खूप ओव्या आहेत. ज्यावेळेला आपण ज्ञानेश्वरी बारकाईने वाचतो ना त्यावेळेला खरं तर आपल्याकडे ही खूप चांगली पद्धती आहे. आपण पारायण करतो. काय आपली भारतीय संस्कृती मोठी आहे. इतर देशांमध्ये तुम्हाला असं कधी दिसणार नाही. आपण ग्रंथांची पारायण करतो, ज्ञानेश्वरी पारायण करतो, गीता पारायण करतो. म्हणून ते संपूर्ण भारतामध्ये गायले. इतर देशांमध्ये हे तुम्हाला दिसणार, इतर देशांमध्ये दिसणार. अशी ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून आपण हे पारायण करतो. या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्याच अध्यायामध्ये माऊलीने आणखीन एक शब्द वापरलाय बरं का, की जयाचे कामधेनू माय, दयाचे अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तलो आहे ग्रंथी. म्हणजे माणूस जर गुरुकृपा असेल ना तर जीवनामध्ये किती जरी खडतर गोष्ट जीवनामध्ये आली ना तर ते तारून जाण्याचं सामर्थ्य गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला होतं. गुरुकृपेमुळे होतं. वास्तविक गीतेवर भाष्य करायचं आहे. गीता ग्रंथ हा 600 श्लोकांचा आहे आणि या श्लोकांच्यावर बद्दल आपल्याला एक ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायचा आणि हा ग्रंथ लिहित असताना हे सोपं काम आहे. पण हे जे अवघड काम आहे ते मी हाती घेतलं, ते केवळ कोणामुळे घेतलं, माझ्या गुरूंच्यामुळे घेतलं. आणि म्हणून ते म्हणतात जयाते कामधेनू आहे, ज्याची आईच कामधेनू आहे. माझे गुरुच माझ्या कामधेनूप्रमाणे आहे. माझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होणारच आहे, इच्छा सगळ्या पूर्ण होणार आहे. आणि म्हणून आज माझ्या गुरुजींच्यासाठी एवढी मी कृतज्ञता घेतली. ते असं म्हणतात जयाचे कामधेनू आहे, जयाची अप्राप्य काही आहे. त्याच्या जीवनात कमी काय पडणार, अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तलो आहे ग्रंथी. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये अनेक अध्यायांची सुरुवात गुरुवंदनेमुळं, श्रोत्यांच्या वंदनेमुळं किंवा गणेशाला वंदन करून झालेली आहे. अगदी 2 किंवा 3च अध्यायांची सुरुवात मला वाटतं डायरेक्ट भगवान वाच अशी सुरुवात झालेली आहे. पण